गवारीची भाजी करत आहोत तर त्यासाठी गवार आधी हाताने निवडून घेतलेली आहे, त्यानंतर हाताने तशी तोडून घ्यायची। बरेच जण सुरीचा वगैरे वापर करतात, त्याऐवजी हाताने तोडून घ्या। चांगली अशी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून सगळ्यात आधी आपल्याला ही गवार फ्राय करून घ्यायची आहे। साधारणतः 2 ते 3 मिनिट आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर फ्राय करून घ्यायची आहे। गवार परतत होती तोपर्यंतच इकडे मसाला तयार करून घेतला आहे। साधा सिंपल मसाला आहे, फक्त 8 ते 10 लसूण पाकळ्या, मीडियम साईजचा कांदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। लसूण ठेचून घाला, कापून घाला, त्यापेक्षा ही पद्धत एकदम सोपी आहे। गवार परतून झाल्याच्या नंतर काढून घ्यायची आहे। त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आहे। मसाला परतून घ्यायचे आहे। सुके मसाले म्हणजेच लाल तिखट, धना जिरा पावडर, पावभाजी मसाल्याने देखील छान होते। सगळे मसाले आणि गवार चांगले असे पुन्हा परतून घ्यायचे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आपल्याला भाजी किती सैलसर हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवायचे आहे। आणि शिजत आल्याच्या नंतर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। डिटेल रेसिपी किटिकेच्या मराठी रेसिपीजवर अपलोड केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक